नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 2025-26 एक नवीन विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर या ठिकाणी 2025-26 NMS याच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी बघा 2025-26 साठी या ठिकाणी तयारी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन, विद्यार्थी उपयोगी मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तर जे काही सध्या मुलं आहेत 7वी मध्ये या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा वर्षभर दरवर्षी डिसेंबरमध्ये परीक्षा होत असते. तर यासाठी आपण NMS 2025-26 NMS 2025-26 यासाठी पूर्णपणे वर्षभर आपण त्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. एक वेळेस हा पूर्ण व्हिडिओ बघा. स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणी आणि त्या ठिकाणी कोणताही घटक असेल तर त्याचं तुम्हाला सखोल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक मुद्द्याचे चित्रसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. ओके. विषय आहे इतिहास. प्रकरण पहिले, इतिहासाची साधने आणि त्यावरील सर्व माहिती आपण NMSच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला माहितीसुद्धा असेल की NMSची परीक्षा ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे. त्यासाठी 48,000ची आपल्याला शिष्यवृत्ती मिळते. किती शिष्यवृत्ती मिळते? 48,000ची शिष्यवृत्ती आपल्याला या ठिकाणी मिळते. 48,000 रुपये. दरवर्षी 12,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 वर्गासाठी ही शिष्यवृत्ती आपल्याला का होते? मिळते. त्यामुळे 8वी साठी खूप महत्त्वाची परीक्षा आहे. बघूया आता. तर बघा, इतिहासाची साधने. तर इतिहासाची 3 साधने आहेत. किती साधने आहेत? इतिहासाची 3 साधने आहेत. 3 साधने. कोणकोणती 3 साधने आहेत बघा? भौतिक साधने, लिखित साधने, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. हे इतिहासाचे 3 प्रमुख साधनं आहेत. ओके. तर आपण या प्रत्येक प्रकाराची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण भौतिक साधने हा प्रकार या ठिकाणी घेणार आहोत. भौतिक साधने बघूया. यामध्ये बघा, भौतिक साधने कोणकोणती आहेत? भौतिक साधनामध्ये यामध्ये बघा, इमारती, राजवाडे, रस्ते, पूल, पुतळे, नाणी, स्मारके, तुरुंग इत्यादी. यापेक्षा जास्त पण आहेत अजून. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी भौतिक साधने म्हणजे काय की आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असते बघा, ह्या प्रत्येक गोष्टीची गरज. इमारती आपल्याला राहण्यासाठी, राजवाडे जे राजे लोके असतात त्यांना राजवाडे, रस्ते, पूल, पुतळे, नाणी, स्मारके, तुरुंग. म्हणजे हा जो काही डायग्राम आहे, हा डायग्राम तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल. या ठिकाणी अतिशय उपयोगी पडेल. ओके. म्हणजे या ठिकाणी भौतिक साधने हा जो घटक आहे, या आकृतीकडे बघूनच तुम्हाला की नेमके भौतिक साधने कोणकोणती आहेत, नेमके भौतिक साधने कोणकोणती आहेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. आता पुढे बघा. या ठिकाणी पण काही भौतिक साधन आहे बघा. तर बघा, नाणी आपण आताच पाहिलं. नाणी, स्मारके, पानपोया, पुतळे, कारंजे, पदके, वास्तू, किल्ले, राजवाडे, इमारती हे सर्व काय आहेत? हे सर्व भौतिक साधनं आहेत.
हे सर्व काय आहेत? भौतिक साधनं आहेत. म्हणजेच काय तर भौतिक साधनामध्ये अजून बऱ्याच गोष्टी येतात. कोणकोणत्या गोष्टी येतात पुढे बघूया आता. तर या ठिकाणी बघा, तर अंदमान येथील सेल्युलर जेलला जेव्हा भेट दिल्यानंतर आपल्याला कशाविषयी माहिती मिळते? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी माहिती मिळते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे चित्र तुम्ही पाहत आहात, हे जे चित्र आहे, हे चित्र म्हणजे सेल्युलर जेल, ज्या ठिकाणी कुठलं आहे? अंदमान येथील सेल्युलर जेल आहे. NMSच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेल्युलर जेल कोठे आहे? तर ते कोठे आहे? अंदमान येथे सेल्युलर जेल आहे. आणि त्या ठिकाणी आपले कोणते क्रांतिकारक होते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या क्रांतिकारकाविषयी का होते? माहिती मिळते. बरोबर आहे का? या क्रांतिकारकाविषयी काय मिळते? माहिती मिळते. माहिती म्हणजे खूप महत्त्वाची या ठिकाणी मुद्देसूद विद्यार्थ्यांना समजेल असे या दृष्टीने मी हे मुद्दे काढलेले आहेत. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हे आहे अंदमान येथील सेल्युलर जेल. जर याला भेट दिली तर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी माहिती मिळू शकते. पुढे बघा, तसेच या ठिकाणी बघा इथं काय आहे? मुंबई येथील मनी भवन. मुंबई येथील मनी भवन हे मुंबई येथील मनी भवन आहे. हे मुंबई येथील काय आहे? मनी भवन आहे. मनी भवन. आणि हे वर्धा येथील सेवाग्राम आश्रम आहे. हे वर्धा येथील काय आहे? सेवाग्राम आश्रम आहे. आणि हे दोन्ही कोणत्या कशाविषयी संबंधित आहेत? हे महात्मा गांधी यांच्याविषयी संबंधित आहेत. म्हणजे या ठिकाणी अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. मनी भवन कोठे आहे? मुंबई येथे आहे. मनी भवन कोठे आहे? मुंबई येथे आहे. तसेच सेवाग्राम आश्रम कोठे आहे? तर सेवाग्राम आश्रम हे कुठे आहे? वर्धा. बरोबर आहे का? सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी तर लिहायचं राहिलेलं आहे. तर सेवाग्राम आश्रम कोठे आहे? वर्धा येथे आहे. वर्धा येथे लक्षात ठेवा. ओके. म्हणजे या ठिकाणी बघा, सेवाग्राम आश्रम हे कुठे आहे? वर्धा येथे आहे. आणि मुंबई येथे मनी भवन. ओके. हे दोन्ही चित्र तुमच्या समोर आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, हो का? बापू कुटी सेवाग्राम आश्रम वर्धा. बापू कुटी सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि या ठिकाणी जर आपण भेट दिली तर आपल्याला कशाच्या इतिहासाची माहिती मिळेल? गांधी युगाच्या इतिहासाविषयी आपल्याला काय मिळेल? माहिती मिळेल. ओके. पुढे बघा, तसेच या ठिकाणी बघा, आपण आताच पाहिलं की भौतिक साधनामध्ये पुतळे, वस्तू, नाणी असे अनेक घटक येतात. त्यामध्ये जेव्हा काही पुतळ्याचा भाग असतो, तो पुतळ्याचा दर्शनी भाग. आणि पुतळ्याच्या दर्शनी भागावर काय काय असतं बघा? व्यक्तीचे नाव असतं, व्यक्तीचे थोडक्यात कार्य असतं, व्यक्तीचं जीवनपट असतं, जन्म मृत्यूची नोंद असते. म्हणजे 4ही घटक या ठिकाणी असतात. म्हणजे पुतळ्याच्या दर्शनी भागामध्ये हे 4 घटक या ठिकाणी असतात. आता ही लिखित साधनं आहेत. या अगोदर भौतिक साधनामध्ये अजून एक घटक इथं मला द्यायचा राहिलेला आहे. तो म्हणजे कोणता बघा? की भौतिक साधनामध्ये आपण पाहिलं की तसेच क्रांतिकारकाची निवासस्थाने, अधिकाऱ्याची निवासस्थाने, राजवाडे हे पाहिलेलंच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला कुठलाही घटक या ठिकाणी राहिलेला नाही. यानंतर एक घटक या ठिकाणी बहुतेक राहिलेला असं वाटतंय मला. एकच मिनिट. एक मुद्दा इथे या ठिकाणी द्यायचा राहिलेला आहे. असू द्या. म्हणजे या ठिकाणी बघा, भौतिक साधनाविषयी व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी आपला जर या यूट्यूब चॅनल मोफत आहे मार्गदर्शन. तर तुम्हाला काही फीस नाही. आपण दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो? भरपूर फीस देतो. या ठिकाणी मोफत मार्गदर्शन आहे.
फक्त तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करायचं आहे. हे आहेत भौतिक साधने. आणि त्यामध्ये अजून एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला द्यायचाच राहिलेला आहे, तो म्हणजे कोणता, की महात्मा गांधीविषयी अजून एक गोष्ट म्हणजे बघा माझ्याकडून टाकायची राहिलेली आहे, तो म्हणजे आगा खान पॅलेस. या ठिकाणी आगा खान पॅलेस, अजून एक मुद्दा आहे आगा खान पॅलेस. लक्षात ठेवा, आगा खान पॅलेस, आगा खान पॅलेस. जागा कमी आहे या ठिकाणी. बघा एक मुद्दा या ठिकाणी अजून एक राहिलेला आहे, तो म्हणजे कोणता, तर पुणे. लक्षात ठेवा, हा एक मुद्दा पुणे. आणि पुण्याला काय आहे, आगा खान पॅलेस आहे, आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस. तर पुण्याला आगा खान पॅलेस आहे. तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, कारण त्या ठिकाणी आहे महात्मा गांधीजी स्मारक संग्रहालय. म्हणजे महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला हे पुणे आगा खान पॅलेस या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. समजलं का? तुम्हाला दाखवू आता बघा, एकच मिनटं. तर आगा खान पॅलेस, पुणे येथील जे काही आगा खान पॅलेस आहे, हे आहे पुणे येथील आगा खान पॅलेस. हे बघा, आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, तर या ठिकाणी महात्मा गांधीजी स्मारक संग्रहालय, या ठिकाणी महात्मा गांधीशी संबंधित अनेक वस्तू, म्हणजे हे काय आहे, भौतिक साधने, इमारत. म्हणजे मला सांगायचं का, ह्याच्यामध्ये दोन प्रश्न तयार होतात, आगा खान पॅलेस कोठे आहे आणि तिथे काय आहे, अशा दोन गोष्टी या ठिकाणी तयार होतात. तर तुम्हाला भौतिक साधने हे तुम्हाला घटक चांगल्या पद्धतीनं समजलेला असेल. यानंतर आपण पाहणार आहोत, काय पाहणार आहोत, लिखित साधने. काय पाहणार आहोत, लिखित साधने. तर या लिखित साधनामध्ये बघा, लिखित साधने की लिखित साधनामध्ये कोणकोणते गोष्टी येतात, तर या ठिकाणी बघा, पत्रव्यवहार, पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे, पुस्तके. आत्मचरित्रे, पुस्तके यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की आत्मचरित्र हे कोणतं साधन आहे, ते लिखित साधन आहे. फॅक्टरी रेकॉर्ड्स हे कोणतं साधन आहे, तर ते कसलं साधन आहे, ते लिखित साधन आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणकोणते लिखित साधन आहेत ते तुम्हाला एकाच डायग्राममध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ओके. आता पुढचं बघा की या लिखित साधनामध्ये जे जे काही इथं तुम्हाला दिसत आहेत, पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, बरोबर आहे, पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, या ठिकाणी वृत्तपत्रे, जे जे काही आहेत या ठिकाणी ते गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत की हे पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके. बघा काय, नियतकालिके, नियतकालिके या ठिकाणी नियतकालिके. ओके. पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे, पुस्तके, हे जे आहेत हे सर्व काय आहेत, लिखित साधनं आहेत. मात्र ह्या लिखित साधनामध्ये
की नेमके जे त्याच्याविषयी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. काय करायचे आहेत? मुद्दे या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत? पाहायचे आहेत. तर कोणकोणते मुद्दे आहेत बघा. वृत्तपत्रामधून काय आहेत या ठिकाणी? वृत्तपत्रामधून आपल्याला कशाविषयी माहिती मिळते? समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. वृत्तपत्रामधून कशाविषयी माहिती मिळते? समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. समकालीन घटनाविषयी. तसेच वृत्तपत्रामधून आपल्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी काही वृत्तपत्र आहेत जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होते. बघा या ठिकाणी हे काय आहे? ज्ञानोदय वृत्तपत्र आहे. काय आहे हे? ज्ञानोदय वृत्तपत्र आहे. हे केसरी वृत्तपत्र आहे. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र आहे. दीनबंधू वृत्तपत्र आहे आणि अमृत बाजार पत्रिका. म्हणजे हे जे सर्व वृत्तपत्रे होते हे कशाचे काम करत होते? लोकजागृतीचे महत्त्वपूर्ण साधने होते. हे काय होते? हे लोकजागृतीचे महत्त्वपूर्ण साधने होती. बरोबर आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्ञानोदय, केसरी, ज्ञानप्रकाश, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका या ठिकाणी खूप महत्त्वाचे कामं या ठिकाणी केलेली आहेत. लोकजागृती महत्त्वपूर्ण ते साधन बनलेली होती. आता पुढे बघा. तर या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे आहेत व त्यांचे भारतावरील परिणामाचा अभ्यास करता येतो. म्हणजे तेव्हा आपली परिस्थिती काय होती? भारताविषयीची धोरणे काय होती आणि त्याचा भारतावरील परिणाम या सर्व गोष्टीचा अभ्यास कशातून करता येतो? या वृत्तपत्रामधून करता येतो. कशातून करता येतो? या वृत्तपत्रामधून करता येतो. बघा ही जी वृत्तपत्रे होती तर ही वृत्तपत्रे या ठिकाणी ही वृत्तपत्रे राजकीय नव्हेच. ही वृत्तपत्रे राजकीय नव्हेच तर सामाजिक प्रबोधनाची कामे करत होती. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की कशाचं काम करत होती? ते सामाजिक प्रबोधनाची साधने. म्हणजे फक्त आताच्या काळामध्ये बघा वृत्तपत्रामध्ये राजकीय गोष्टी भरपूर येतात, परंतु ती जी वृत्तपत्रे होती ती सामाजिक प्रबोधन करायची होती. आणि तसं झालं तरच सर्वजण आपल्याला भारताच्या इंग्रजाविरुद्ध उठाव करतील यासाठी ह्या वृत्तपत्रांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. पुढचा मुद्दा बघा. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काय केलेलं आहे हो? हा प्रश्न बऱ्याच वेळेस NMSच्या परीक्षेमध्ये पडलेला आहे आणि पडू पण शकतो. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काय केलेलं आहे? तर यांनी निबंधमाला या मासिकातून प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो. निबंधमाला हे काय आहे? खाली येतं वृत्तपत्र, निबंधमाला तर आहेत. निबंधमाला हे काय आहे? मासिक आहे. मासिक. आणि त्या मासिकातून त्यांनी कशावर भाष्य केलेलं आहे? सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे. सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे. ओके. विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणजे मग विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला हे कोणी लिहिलं? विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलं. असा प्रश्न तयार होतो. निबंधमाला हे काय आहे? हे मासिक आहे. तसेच त्यांनी कशावर भाष्य केलं? सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. पुढचा मुद्दा. पुढच्या मुद्द्यामध्ये बघा की हे जे शतपत्रे आहेत हे शतपत्रे समाजसुधारक या ठिकाणी समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी काय म्हटलं जातं? त्याला लोकहितवादी असं म्हटलं जातं. लोकहितवादी असं म्हटलं जातं. लोकहितवादी हे कोण होते? लोकहितवादी, लोकाच्या हिताचा विचार करणारे असे गोपाळ हरी देशमुख
उर्फ लोकहितवादी हे समाजसुधारक होते. मग याविषयी एक प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस NMSच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यांनी कोणतं साप्ताहिक लिहिलं? मग त्यांनी कोणतं साप्ताहिक लिहिलं? तर त्यांनी साप्ताहिक लिहिलं प्रभाकर. त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक लिहिलं आणि या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे लिहिली. बहुतेक त्यांनी हे प्रभाकर हे साप्ताहिक नाही, या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. शतपत्रे या साप्ताहिकातून त्यांनी काय लिहिलेली आहेत? शतपत्रे लिहिलेली आहेत. शतपत्रे लक्षात ठेवा, हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख. बघा, आणि NMSच्या परीक्षेमध्ये असे अनेक समाजसुधारकाचे चित्र दाखवून विचारलं जातं की हा फोटो किंवा हे चित्र कोणत्या समाजसुधारकाचं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाची चित्र पण या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिलेली आहेत. पुढे बघा, त्यानंतर काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं. आता यामध्ये प्रश्न कसा तयार होतो बघा, मूकनायक हे काय आहे? हे पाक्षिक आहे. मूकनायक काय आहे? हे पाक्षिक आहे. पाक्षिक बरोबर आहे का? हे कोणी सुरू केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. हे कधी सुरू केलं? 1920 मध्ये सुरू केलं. कोणत्या महिन्यात सुरू केलं? जानेवारी महिन्यात. म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतात आणि तुमच्या समोर मूकनायक हा जो त्यांनी जे पाक्षिक सुरू केलेलं होतं ते पाक्षिक त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. आणि या ठिकाणी बघा 2-3 प्रश्न तयार झालेले आहेत. चित्रासहित स्पष्टीकरण या ठिकाणी तुमच्या समोर दिलेलं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघूया आपण. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय तयार केलेलं आहे? 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. बहिष्कृत भारत हे काय होतं? हे पत्र होतं. पत्र लक्षात ठेवा, बहिष्कृत भारत हे काय होतं? हे पत्र होतं. बरोबर आहे, हे काय होतं? पत्र. आणि बहिष्कृत भारतचा जो काही हा फोटो आहे, हे चित्र आहे, हे चित्र नीट निरखून बघा की ह्या चित्रामध्ये 2 काय आहेत? सिंह आहेत. बरोबर आहे, आणि मध्ये बहिष्कृत भारत आणि त्याच्यामध्ये भारताचा नकाशा दिलेला आहे बघा या ठिकाणी असं करू. बरोबर आहे, म्हणजे यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे त्याच्यावरती कोणत्या प्राण्याचं चित्र आहे? तर सिंहाचे 2 सिंह या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ही तारीख पण लक्षात ठेवा. बहिष्कृत भारत हे काय पत्र सुरू केले बघा. आणि पुढचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून 2 वृत्तपत्र सुरू केले नाही वाटतं. तर त्यांनी काय केलेलं आहे बघा, सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. कशासाठी लिखाण केलं त्यानं? की सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी केलेलं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, प्रबोधन व संघटन करण्यासाठी. पुढे बघा, तसेच याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून 2 वृत्तपत्रे चालवली. ती म्हणजे जनता आणि प्रबुद्ध भारत. जनता आणि काय? प्रबुद्ध भारत ही 2 वृत्तपत्रे चालवली आहेत. म्हणजे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कामं केलेली आहेत ते कामं अनेक वेळा त्याविषयी प्रश्न, त्यांचं काम खरं तर खूप आहे. बरोबर आहे, ते भारतरत्न आहेत. बघूया पुढे आता. यानंतर नकाशे व आराखडे. आपला कोणता मुद्दा चालू आहे माहीत आहे का?
आपला मुद्दा चालू आहे लिखित साधने आणि त्याच्यामध्ये आपण माहिती पाहत आहोत. लिखित साधनामध्ये माहिती पाहत आहोत. लिखित साधनामध्ये लक्षात घ्या, लिखित साधनामध्ये माहिती पाहत आहोत. लिखित साधने आणि या लिखित साधनामध्ये हे सगळं चालू आहे. ओके, या लिखित साधनामध्ये हे सगळं चालू आहे. लिखित साधनामध्ये ओके. बघा पुढे, तर या ठिकाणी नकाशा हे देखील काय आहे, इतिहासाचे अतिशय महत्त्वाचं साधन आहे. कारण आपल्याला यावरून काय होतं, आपल्याला शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येतं. आता हा आहे भारताचा नकाशा, हा आहे जगाचा नकाशा, की नकाशावरून कळतं की भारत देश कोठे आहे, ब्राझील कोठे आहे या ठिकाणी. मग या नकाशे व आराखडे हे कधी सुरू केले हो, हे कोणत्या संस्थेने किंवा कोणत्या विभागाने सुरू केले, तर ते बघा, हा प्रश्न पण परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. कोणता प्रश्न, की ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्व्हे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने, बघा सर्व्हे ऑफ इंडिया स्वतंत्र विभागाने भारताचे विविध प्रांताचे शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. बघा, म्हणजे या ठिकाणी प्रश्न कोणता आहे, की कोणत्या स्वतंत्र विभागाने हे नकाशे तयार केलेले आहेत. सर्व्हे ऑफ इंडिया हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सर्व्हे ऑफ इंडिया, आणि या विभागाने काय केलेलं आहे, भारताच्या विविध प्रांताचे शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने काय केलेलं आहे, सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा, मुंबई पोर्ट ट्रस्ट हे काय आहे, तर मुंबई पोर्ट ट्रस्ट हे या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. ओके, यानंतर पुढचा मुद्दा बघूया आपण, मौखिक साधने. बघा, आता आपण मौखिक साधने पाहणार आहोत. कोणकोणते मौखिक साधन आहेत, बघा. मौखिक साधनामध्ये लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते, हे सर्व काय आहेत, हे मौखिक साधने आहेत. हे सर्व काय आहेत, मौखिक साधने आहेत. म्हणजे तोंडाने आपण जे म्हणतो, गाणे म्हणतो, पोवाडे म्हणतो, ओव्या म्हणतो, मुलाखत देतो, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करतो, त्याला हे सर्व मौखिक साधनं आहेत. आणि ही इतिहासाच्या साधनापैकी आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुलाखती हे कोणत्या प्रकारचं साधन आहे, पोवाडे हे कोणत्या प्रकारचं साधन आहे. हे सर्व साधने तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील. बघा, स्फूर्तिगीतामधून आपल्याला काय होतं, स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामधील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. बरोबर आहे. अनेक स्फूर्तिगीतं होते. आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं, तेव्हा प्रत्येकाला एक प्रेरणा मिळावी यासाठी स्फूर्तिगीते त्या ठिकाणी रचले गेले. पुढे बघा, पोवाड्यामधून आपल्याला कशाविषयी माहिती मिळते, ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी सुद्धा माहिती मिळते. 1857चा स्वातंत्र्य लढा, तसेच विविध क्रांतिकारकाने केलेले जे पराक्रम आहेत, ते पराक्रम या ठिकाणी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे या ठिकाणी रचले गेलेले आहेत. लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्याचा उपयोग करण्यात येत असे. बरोबर आहे का नाही. सत्यशोधक समाजाने, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कोणत्या समाजाने, तर सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून शोषित वर्गाची जनजागृती तसेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर पोवाड्याची रचना केलेली आहे. कोण, सत्यशोधक समाजाने. कोणत्या गोष्टीसाठी, शोषित वर्गाची जागृती व संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर पोवाड्याची रचना केलेली आहे. बघा, म्हणजे हे जे काही मौखिक साधन आहेत, की नेमकं त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा होतो हे या ठिकाणी दिलेलं आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीनं केला गेलेला आहे
हे त्याचा या ठिकाणी बघा माहिती तुमच्या समोर अतिशय खूप सोप्या भाषेमध्ये. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे दृकश्राव्य साधने. कोणता मुद्दा आहे? दृकश्राव्य साधने. दृक म्हणजे काय हो? दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. दृकश्राव्य म्हणजे जी साधने दृश्य आणि दोन्ही मार्फत माहिती देतात अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. जी साधने दृश्य आणि ध्वनी दोन्ही मार्फत माहिती देतात अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. दृक म्हणजे पाहणे, श्राव्य म्हणजे ऐकणे. ओके. आता दृकश्राव्य साधनामध्ये छायाचित्र आहे. आता छायाचित्र काय फक्त आपण डोळ्यांनी पाहू शकतो, म्हणून त्या ठिकाणी छायाचित्र हा आधुनिक भारताच्या इतिहासाचे दृक स्वरूपाची साधनं आहेत. कारण त्या फक्त आपण पाहू शकतो आणि छायाचित्रावरून आपल्याला काय काय समजतं? छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसून येते, तिचा पेहराव कसा असतो याविषयी माहिती मिळते. तसेच ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स हे इतिहासाची काय आहेत? फक्त श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. यामध्ये फक्त आपण गाणे ऐकू शकतो. आधुनिक काळामध्ये अनेक जे नेते आहेत त्या नेत्यांची महत्त्वाच्या व्यक्तीची केलेली भाषणे, गीते, गायकांची हे ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे हे काय आहे? दृकश्राव्य. त्याच्यानंतर बघा चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकामध्ये चित्रपट तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे? प्रगती झालेली आहे. आणि हे आहेत दादासाहेब फाळके. हे जे व्यक्तिमत्व आहे हे दादासाहेब फाळके आहेत. यांनी काय केलेलं आहे? इसवी सन 1913 मध्ये, इसवी सन खूप महत्त्वाचं आहे, दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. काय केलेली आहे त्यांनी? भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. हा खूप अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. दृकश्राव्य साधने हे काय आहेत? आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे लक्षात ठेवा. कशावर आधारित आहेत दृकश्राव्य साधने? आधुनिक तंत्रज्ञानावर. आणि हा मुद्दा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोण मानला जातो? चित्रपट मानला जातो. आणि शेवटी पुन्हा एकदा जे काही भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने आहेत, हे सर्व साधने तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहेत. त्याच्यामुळे तिन्ही साधने या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहेत? वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने आवडलेला असेल. बघा या ठिकाणी सर्व मुद्दे आहेत. ह्याच्यामध्ये काहीसुद्धा या ठिकाणी अवघड नाही आहे. पहिलं प्रकरण आहे भौतिक साधने. या ठिकाणी प्रत्येक मुद्देसूद माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला ह्या NMSच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी पडेल. आणि हे अतिशय मोफत आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून आपण आपल्या क्लासबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अनेक नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि सध्या जे 7वीचे मुलं आहेत तुम्ही दररोज किंवा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर वहीमध्ये सर्व मुद्दे जर उतरवलात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. बघा या ठिकाणी भौतिक साधनामध्ये कोणकोणते भौतिक साधनं आहेत, वस्तू वास्तूमध्ये हे सर्व लिहून घ्या. लिखित साधनामध्ये कोणकोणते आहेत, मौखिक साधनामध्ये कोणकोणते आहेत तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपलं हे जे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या या व्हिडिओबद्दल माहिती द्या. धन्यवाद. अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओसाठी मी नक्की प्रयत्नशील राहील आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. धन्यवाद.